इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा होईल। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची खलबतं सुरू झाली आहेत, तर इच्छुकांनी फिल्डिंग टाईट केली आहे। इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांनी 65 पैकी 47 जागा जिंकल्या, तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या असून शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा मिळाली आहे। एकहाती सत्तेमुळे इचलकरंजीत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे। अशा परिस्थितीत पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केलाय। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारीला निवड प्रक्रिया होणार आहे। 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। त्यानंतर 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे। 11:15 वाजेपर्यंत अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीनंतर 11:30 वाजता आवश्यकतेनुसार महापौर पदाची निवडणूक होईल। तर 9 फेब्रुवारी याच दिवशी दुपारी 12:30 वाजता उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल। इचलकरंजीचा पहिला महापौर किंवा पहिला उपमहापौर होण्यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे। आता महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं राजकीय नेत्यांच्या चर्चांना वेग येईल, तर इच्छुकांनी जोडण्या लावायला सुरुवात केली आहे।